हीच ती ठाण्यातली पहिली अनधिकृत गाजलेली इमारत. त्याच्यानंतर सिलसिला चालूच राहिला. त्याच्यानंतर जवळच हाईट पॅराडाईज ही नाल्याच्या बाजूलाच मोठी इमारत बांधली. त्याच्यावरही महानगरपालिकेत मोठा उहापोह झाला. तत्पूर्वी येऊरमध्ये धनदांडग्यांनी आपले बंगले बसवले होते आणि यामध्ये ठाण्यातल्या सगळे राजकीय पक्ष आणि पैशाने श्रीमंत असलेले असे 141 बंगले तिकडे होते. मला अजूनही आठवते की 1998 साली जेव्हा सरकारचे आदेश आले त्यावेळेला 8 बंगले केवळ 3 दिवसात पाडले गेले. परंतु त्याच दिवशी माझ्याकडे एक महानगरपालिकेने पाठवलेलं लेटर आहे. ह्याची कॉपी 1999 साली ही मला पत्र मिळालेलं आहे. या पत्रात स्पष्टपणे म्हटलेलं आहे, माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेल्या दूरध्वनी संदेशाप्रमाणे येऊर येथील अनधिकृत बांधकामे तोडण्याची कार्यवाही थांबवण्यात आलेली आहे. माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 5/12/98 रोजी येऊर येथील अनधिकृत बांधकामे तोडण्याची कार्यवाही स्थगित ठेवून सुधारित आदेश वाट पाहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. वाट पाहत आता 2013 साल उजाडलं, पण त्याचं पुढे काही झालं नाही. याबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय काही मिळत नाही. ठाण्यामध्ये मात्र बेकायदेशीर बांधकामांचा जो विळखा आहे तो दिवसेंदिवस वाढतच जाताना आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह सुवर्णा दुसाने, IBN लोकमत, ठाणे.